एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजचा हा जो प्रोजेक्ट असणार आहे, हा एक आपला कोस्टर असणार आहे. जसं मी ऑलरेडी 2 कोस्टर्सचे व्हिडिओ अपलोड केले आहेत, त्याला तुम्ही खूप खूप छान प्रतिसाद देत आहे. तर आज मी एक ही इव्हिल आय कोस्टर पॅटर्न इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे. अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे. हार्डली 10 ते 12 मिनिटामध्ये बनून रेडी होतो. खूप फास्ट बनणारा प्रोजेक्ट आहे. गिफ्टिंग पर्पजसाठी खूप सुंदर आहे. तुम्ही सेट ऑफ 4, सेट ऑफ 6, सेट ऑफ 10 पण बनवून तुम्ही कुणाला ऐन वेळेवर गिफ्ट जर द्यायचं असेल तर खूप छान असं हे एक हँडमेड गिफ्ट तुम्ही बनवू शकता. नाहीच तर आपण आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या घरासाठी पण हे खूप सुंदर असं कोस्टर पॅटर्न नक्की बनवू शकतो. तर याच्यामध्ये मी जे पण कलर्स यूज केले आहेत ते मी सगळे गंगा ऑलिव्हियाचे हे शेड्स यूज केले आहेत. ब्लॅक, लाईट ब्लू, व्हाईट आणि डार्क ब्लू हे सगळे शेड्स गंगा ऑलिव्हियाचे आहेत. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नवीन असाल, जर बिगिनर असाल तर तुमच्यासाठी खूप छान आहे. गंगा ऑलिव्हियाचे यान तुम्ही नक्की यूज करून बघा. तर बघा, इथे आपण सगळ्यात आधी मटेरियल्स बघत आहोत. आपल्याला लागणार आहे डार्क ब्लू कलरचे यान, व्हाईट यान, ब्लॅक कलरचे यान आणि थोडंसं लाईट ब्लू म्हणजे स्काय ब्लू कलर आपण. तर हे जे सगळे यान्स आहेत इथे मी हे गंगा ऑलिव्हिया यूज करत आहेत. हे नंतर आपली 4 मिलीमीटरची हुक, टेपेस्ट्री नीडल, सीझर. तर बघा, सुरुवात आपण ब्लॅक यानपासून करत आहोत. सगळ्यात आधी आपण एक मॅजिक रिंग बनवायची आहे. तर मॅजिक रिंग कसं बनवायचं हे आपण आपल्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये शिकलो, तरी पण मी एकदा परत सांगत आहे. आपलं जे हे शेवटचं यान आहे हे आपण फक्त असं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे इथे एक हा सर्कल रेडी झाला आहे. हा सर्कल, तर या सर्कलमध्ये आपण हुक खालून इन्सर्ट करायची आहे आणि असं एकदा यान काढून घेतलं म्हणजे आपलं हे मॅजिक लूप इथे रेडी झालं आहे. ओके, तर ह्या मॅजिक लूपमध्ये आपण चेन 1 बनवायची आहे आणि यान ओव्हर करून या सर्कलमध्ये आपण हुक इन्सर्ट करायची आहे. या सर्कलमध्ये अशी आपण यान काढून घ्यायचं सर्कलमधून. आता आपले हे 1, 2 आणि 3 जे लूप्स आहेत ते आपल्या हुकवर आहेत. यान ओव्हर करून एकदा तिघांमधून काढून घ्यायचं आहे. तर हा झाला आपला पहिला हाफ डबल क्रोशे. तर असेच आपण इथे या लूपमध्ये, या रिंगमध्ये एकूण 12 हाफ डबल क्रोशे स्टिचेस असे बनवायचे. आता हा 3 झाला आहे, हा चौथा, हा 5वा, 6वा, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर इथे आपले 12 हाफ डबल क्रोशे स्टिचेस असे रेडी झालेत. आता आपलं जे यान आहे हे यान टेल आपण असं ओढून घेऊ म्हणजे आपली मॅजिक रिंग जी आहे ती क्लोज होईल. तर थोडा हा ब्लॅक कलर असल्यामुळे मे बी तुम्हाला इथे आता समजणार नाही. तर आपला जो फर्स्ट हा डबल क्रोशे असतो, हाफ डबल क्रोशे स्टिच, त्याच्यामध्ये आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि इथे असं आपलं एक स्लिप नॉट बनवून घ्यायची आहे. चेन 1 करायचं आहे आणि एक्स्ट्रा यान जो आहे तो आपण इथे आता कट करू शकतो. म्हणजे आपलं ब्लॅक यानचं जे सेंटर आहे तो आता इथे बनवून रेडी आहे. बघा, आपला जो स्काय ब्लू कलर आहे तो आपण इथे जोडणार आहोत. तर ह्या सर्कलमध्ये कुठेही एका रँडम स्टिचवर आपण हा आपला जो स्काय ब्लू कलर आहे तो इथे जोडून घ्यायचा आहे. जोडण्यासाठी फक्त एक अशी गाठ पडली तरी चालेल. आता हे जे सगळे एक्स्ट्रा यान्स आहेत हे आपण असे इकडे वर्क करताना कॅरी करत जायचे वर्कसोबत, म्हणजे आपल्याला स्पेशली यांना हाईट करायचं काम पडणार नाही. आता इथे हुक आपण इन्सर्ट करून घ्यायची आहे. बघा, इथे आता आपलं हे स्काय ब्लू कलरचं यान जोडलं गेलं आहे. चेन 1, चेन 2. तर हे चेन 2 जे आहे ते आपलं कुठलाही स्टिच मोजल्या जाणार नाही आहे. फक्त आपण हाईटसाठी इथे चेन 2 बनवलेत. नंतर सेम स्टिचमध्ये आपण एक डबल क्रोशे आणि सेम स्टिचमध्ये दुसरा डबल क्रोशे स्टिच. आता आपण हा दुसरा राऊंड आहे, तर इथे आपण इन्क्रीज करताना प्रत्येक स्टिचमध्ये 2 स्टिचेस बनवायचे. तर आधी आपला पहिला राऊंड जो आहे तो आपण हाफ डबल क्रोशेचा बनवला आहे. तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपण प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 डबल क्रोशे स्टिचेस बनवत आहोत. म्हणजे आपले जे स्टिचेस आहेत ते इव्हनली आपले इन्क्रीज होतील. तर बघा, इथे हा तिसरा स्टिच कंप्लीट झाला. इथे मी हे चौथ्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे बनवत आहे. असाच आपला हा राऊंड दुसरा जो आहे तो पूर्ण होईल. प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशे बनवायचे आहेत. बघा, इथे आपला राऊंड 2 हा पूर्ण झाला आहे. आपण प्रत्येक स्टिचमध्ये 2 स्टिचेस बनवलेत आणि आपला हे इव्हनली इन्क्रीज झाला. दुसरा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे फर्स्ट राऊंडमध्ये आपण एक स्लिप स्टिच बनवून घेणार आहोत. दुसऱ्या राऊंडनंतर आपल्याकडे एकूण 24 स्टिचेस असले पाहिजेत. आता राऊंड 3 सुरू करताना बघा, चेन 2 यांना पण आपण काउंट नाही करायचे स्टिच म्हणून. सेम जागेमध्ये हुक इन्सर्ट करून एक डबल क्रोशे, नंतर नेक्स्ट स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून 2 डबल क्रोशे इथे बनवायचे आहेत.
परत नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे स्टिच आणि नेक्स्टमध्ये 2 डबल क्रोशे स्टिचेस, म्हणजे अल्टरनेट आपल्याला इथे इन्क्रीज करायचं आहे बघा. 1 2 1 2 हा पॅटर्न इथे फॉलो करायचा आहे. अल्टरनेट स्टिचमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, म्हणजे आपल्या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला हाच पॅटर्न फॉलो करून राऊंड 3 जो आहे तो पूर्ण करून घ्यायचा. बघा इथे मी राऊंड तिसऱ्याच्या शेवटी पोचली आहे. शेवटच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे स्टिचेस इथे मी बनवून घेत आहे. तर आपला तिसरा राऊंड इथे पूर्ण झाला आहे. आता आपण फर्स्ट जो आपला स्टिच आहे तिथे हुक इन्सर्ट करायची आहे आणि एक स्लिप स्टिच असं बनवून घ्यायचं आहे. तिसऱ्या राऊंडच्या शेवटी बघा आपलं वर्क असं दिसेल. तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडून 36 डबल क्रोशे स्टिचेस असले पाहिजे. आता मी चेन 1 बनवून घेत आहे आणि एक्स्ट्रा जो आपला उरलेला धागा आहे तो इथे कट करून घेत आहे, कारण आपल्याला आता नेक्स्ट कलर जो आहे तो जोडायचा आहे. चौथ्या राऊंडसाठी बघा आता आपण आपला व्हाईट जो कलर आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण आता जी सेम जिथून आपण धागा हा कट केला आहे तिथे आपण यान नवीन जोडलं तरी पण चालेल. तर बघा इथे मी एक हे गाठ पाडून आपलं यान जोडून घेतलं आहे. आता जे हे 2 यान टेल्स आहेत ते आपण असे इकडे वर्कसोबत कॅरी करायचे आणि सोबतच हाईट करत जायचे. तर बघा सेम जागेमध्ये मी हुक इन्सर्ट केली, चेन 1 चेन 2 2 चेन बनवून घेतल्या. यांना आपण डबल क्रोशे म्हणून काउंट करायचं नाही आहे. तर बघा सेम जागेमध्ये एक डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये इन्क्रीज करायचं आहे, म्हणजे इथे आपण 2 डबल क्रोशे असे बनवून घ्यायचे आहेत. पॅटर्न काय असणार आहे, एक डबल क्रोशे स्टिच, नेक्स्टमध्ये एक डबल क्रोशे स्टिच आणि नेक्स्टमध्ये 2 डबल क्रोशे स्टिचेस. तर इथे आपला जो इन्क्रीजिंग पॅटर्न आहे तो असा आहे, एक डबल क्रोशे स्टिच, नेक्स्टमध्ये पण एकच डबल क्रोशे स्टिच आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2. तर हाच पॅटर्न आपल्याला चौथ्या राऊंडसाठी फॉलो करायचा आहे. 1 1 2 1 1 2 असा आपण हा पूर्ण पॅटर्न फॉलो करायचा आहे. आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊयात. इथे बघा माझा चौथा राऊंड बनवून कंप्लीट झाला आहे. चौथ्या राऊंडच्या शेवटी मी इथे शेवटच्या स्टिचमध्ये असे 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवले आहेत आणि जो पहिला स्टिच आहे तिथे आपण स्लिप स्टिच असं बनवून घेऊ. चेन 1 बनवायची आहे आणि एक्स्ट्रा यान आपलं कट करून घ्यायचं आहे. तर राऊंड 4 जो आहे तो इथे आपला बनवून रेडी आहे. राऊंड 4च्या शेवटी आपल्याकडे 48 एकूण स्टिचेस असले पाहिजेत. बघा राऊंड 5साठी आपल्याला ह्या सेम जागेमध्ये डार्क ब्लू कलरचं यान इथे जोडून घ्यायचं आहे. इथे एक आपण असं नॉट काढून घेतली आणि यान आपलं सिक्युअर झालं आहे. आता हे जे यान टेल्स आहेत हे आपण सोबत असे कॅरी करायचे आहेत. परत सेम जागेमध्ये आपण हुक इन्सर्ट केली, चेन 1 आणि चेन 2 2 चेन, यांना आपण डबल क्रोशे काउंट करायचं नाही आहे. सेम जागेमध्ये एक डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे आणि चौथ्या स्टिचमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे बघा. तर इथचा पॅटर्न जो 5व्या राऊंडसाठी आपला पॅटर्न आहे तो लक्षात घ्या. डबल क्रोशे 1, नेक्स्टमध्ये डबल क्रोशे 1, नेक्स्ट स्टिचमध्ये डबल क्रोशे 1 आणि चौथ्या स्टिचमध्ये इन्क्रीज करायचं आहे. तर चौथ्या स्टिचमध्ये आपण 1 आणि 2 डबल क्रोशे इथे बनवायचे आहेत. परत बघा डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 1 आणि चौथ्या स्टिचमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, म्हणजेच 2 डबल क्रोशे सेम जागेमध्ये बनवायचे आहेत. तर बघा असाच आपला हा 5वा राऊंड पूर्ण करायचा आहे. 3 डबल क्रोशेमध्ये बघा 1 2 3 तिघांमध्ये एक एक डबल क्रोशे बनवायचा आणि चौथ्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे. तर हाच पॅटर्न फॉलो करून आपण राऊंड 5वा इथे पूर्ण करून घेऊयात. बघा इथे राऊंड 5वा माझा पूर्ण झाला आहे. 5व्या राऊंडच्या शेवटी आपण हा जो फर्स्ट स्टिच आहे याच्यामध्ये एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. 5व्या राऊंडच्या शेवटी बघा आपल्याकडे एकूण 60 डबल क्रोशे स्टिचेस म्हणजे 60 डबल क्रोशे स्टिचेस असले पाहिजेत. आता नेक्स्ट बघा आपण परत चेन 2 बनवायचे आहेत. ह्या चेन 2 आपण डबल क्रोशे म्हणून काउंट नाही करणार आहोत. सेम जागेमध्ये एक डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, तिसऱ्या स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशे, चौथ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे आणि इथे आपण 5व्या स्टिचमध्ये इन्क्रीज करायचं आहे. 5व्या स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशे बनवणार आहोत. बघा 6व्या राऊंडचा पॅटर्न बघा. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 1,
आणि 5व्या स्टिचमध्ये आपण इन्क्रीज करायचं आहे बघा. तर 5व्या स्टिचमध्ये आपण एकूण 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे. तर हाच पॅटर्न आपण फॉलो करणार आहोत राऊंड 6व्यासाठी. एक बघा, एक 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 4 स्टिचेसमध्ये एक एक डबल क्रोशे आणि 5व्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे. तर असं आपला हा 6वा राऊंड इथे आपण पूर्ण करून घेऊयात. बघा इथे माझा 6वा राऊंड बनून पूर्ण झाला आहे. 6व्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे एकूण 72 डबल क्रोशे स्टिचेस असले पाहिजेत. आता हा जो फर्स्ट डबल क्रोशे स्टिच आहे इथे मी स्लिप स्टिच असं बनवून घेते. बघा 6व्या राऊंडनंतर आपलं वर्क काही असं दिसलं पाहिजे. नेक्स्ट आता आपण चेन 1 करायची आहे. सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. आता नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. तर असंच आपण प्रत्येक जे आपले 72 स्टिचेस आहेत डबल क्रोशे स्टिचेस त्याच्यामध्ये प्रत्येक स्टिचमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे स्टिच बनवून घ्यायचं आहे. हा आपला 7वा राऊंड असणार आहे आणि 7वा राऊंड म्हणजेच आपला हा शेवटचा राऊंड इथे असणार आहे. तर प्रत्येक डबल क्रोशे स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशे स्टिच असा हा पॅटर्न आपण इथे फॉलो करून आपला जो 7वा राऊंड आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे आता प्रत्येक स्टिचमध्ये सिंगल क्रोशे असा मी 7वा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे. 7व्या राऊंडनंतर आपण हा फर्स्ट सिंगल क्रोशे जो आहे तिथे स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे, चेन 1 बनवायची आणि इथे एक्स्ट्रा यान जो आहे आपला कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपलं जे कोस्टर आहे ते असं इथे बनवून रेडी आहे. आता हे जे एक्स्ट्रा यान आहे ते आपण हाईड करून घेऊयात आणि बाकी जे एक्स्ट्रा यान्स आहेत हे ऑलरेडी आपण हाईड केलेत वर्कसोबत. तर हे आपण फक्त जे थोडे थोडे धागे आहेत हे कट करून घ्यायचे आहेत आणि हा जो एक लांब थ्रेड आहे हा आपण हाईड करून कट करून घेऊयात. तर बघा इथे आता आपलं फिनिशिंग कंप्लीट झालं आहे. कुठेच आपले एक्स्ट्रा यान्स वगैरे दिसत नाही आहेत. सगळं आपलं जे फिनिशिंग आहे ते अतिशय सुंदर दिसत आहे आणि ही अतिशय सुंदर अशी इव्हिल आय कोस्टर जे आहे ते आपलं इथे बनवून रेडी आहे. हार्डली 10 ते 12-15 मिनटाच्या आतमध्ये हा प्रोजेक्ट आपला बनवून रेडी होतो. अतिशय बिगिनर फ्रेंडली हा प्रोजेक्ट आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, जर तुम्हाला हे आवडला असेल आजचा प्रोजेक्ट, नवीन हे शिकायला आवडलं असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा. जर काही चुकत असेल, तुम्हाला जमलं नसेल ते पण कमेंट करा. मी तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करेल. जर तुम्ही माझं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले जे नवीन क्रोशे शिकणारे जे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत पण माझं चॅनल जे आहे तुम्ही शेअर करू शकता. तर असेच नवीन नवीन प्रोजेक्ट्स मी रोज तुमच्यासाठी घेऊन यायचा प्रयत्न करते. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि माझा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.